हॅलो. लास्ट लेक्चरला आपण स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय पाहिलं. आता आपण पाहणार आहोत स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटचे फीचर्स काय आहेत. तर स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटचे फीचर्स पाहताना सगळ्यात आधी जो फीचर्स दाखवला गेलाय तो आहे स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट हॅज अ ब्रॉड कन्सेप्ट. याचा अर्थ काय, तर स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट हे कोणत्याही एका डिपार्टमेंट पुरतं, ऑर्गनायझेशनच्या एखाद्या डिपार्टमेंट पुरतं किंवा एखाद्या पर्टिक्युलर एरिया पुरतं किंवा एखाद्या पर्टिक्युलर सेक्शन पुरतं मर्यादित नसून त्याच्यामध्ये पूर्ण ऑर्गनायझेशन कव्हर होते. पूर्ण ऑर्गनायझेशन वरती त्याचा इफेक्ट पडत असतो. म्हणून स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट हॅज अ ब्रॉड कन्सेप्ट. ती एक मोठी ब्रॉड फोकस आहे की त्याचा जो एरिया आहे हा फार मोठा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. हा त्याचा फीचर आहे. देन सेकंड, इट इज नॉट मेअरली कन्सर्न विथ कॉस्ट रिडक्शन ऑर कॉस्ट कंट्रोल. इट इज नॉट मेअरली कनेक्टेड विथ कॉस्ट रिडक्शन ऑर कॉस्ट कंट्रोल. म्हणजे काय इथे म्हटलेलं आहे बघा, इट इज नॉट मेअरली कन्सर्न विथ कॉस्ट रिडक्शन ऑर कॉस्ट कंट्रोल. हे फक्त कॉस्ट रिडक्शन किंवा कॉस्ट कंट्रोल वरती काही कंट्रोल ठेवत नाहीये. तर याच्यामुळे खूप सारे फायदे होतात. म्हणजे फक्त कॉस्ट कंट्रोल आणि कॉस्ट रिडक्शन सोडून आणखीही त्याचे फायदे आहेत. ते कोणते आहेत ते आपण आता पुढे फीचर्स मध्ये दिलेलेच आहेत. हा एक त्याचा फीचर म्हटलेला आहे. देन थर्ड वन, इट इज कन्सर्न विथ यूज ऑफ कॉस्टिंग इन्फॉर्मेशन बाय द मॅनेजमेंट फॉर डिसिजन मेकिंग. हा बघा, हा एक यूज म्हटलेला आहे. म्हणजे ह्या कन्सेप्टमुळे काय होतं की कॉस्ट मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटमुळे काय होतं, तर मॅनेजमेंट जो हायर मॅनेजमेंट आहे त्यांना कॉस्ट रिलेटेड किंवा कॉस्टिंग रिलेटेड डिसिजन घेण्यासाठी हवा असलेला डाटा प्रोव्हाइड होतो. आणि त्या डाटामुळे काय होतं किंवा कॉस्ट स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटमुळे काय होतं की हा जो हायर लेवल मॅनेजमेंट आहे त्यांना कॉस्ट रिलेटेड डिसिजन घेण्यासाठी इझी पडतं. सो हा एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे. देन कॉस्ट मॅनेजमेंट नॉलेज इज क्रिटिकल टू ऑर्गनायझेशन सक्सेस. म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशनच्या सक्सेसमध्ये कॉस्ट मॅनेजमेंट जे आहे त्याचं नॉलेज किंवा कॉस्ट स्टडी ऑफ कॉस्ट मॅनेजमेंट हा खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो मॅनेजमेंटच्या सक्सेससाठी किंवा सॉरी ऑर्गनायझेशनच्या सक्सेससाठी. देन इट इन्व्हॉल्व्स मॅनेजरल यूज ऑफ कॉस्टिंग इन्फॉर्मेशन फॉर डिसिजन मेकिंग. म्हणजे ज्या ठिकाणी मॅनेजरला ज्या ठिकाणी मॅनेज करण्याची गरज आहे, ज्या ठिकाणी कंट्रोल करण्याची गरज आहे, ज्या ठिकाणी ऑर्गनाइज किंवा प्लॅनिंग करण्याची गरज आहे, त्या ठिकाणी मॅनेजरला सुद्धा इट्स इन्व्हॉल्व्स मॅनेजरल यूज. तिथे सुद्धा मॅनेजरल यूज मध्ये कॉस्टिंग इन्फॉर्मेशन त्यांना डिसिजन घेण्यासाठी फार मोठी हेल्प करतं. हा एक त्याचा फीचर आहे. देन it involves use of cost data for development of superior cost strategy. It involves use of cost data. म्हणजे जो कॉस्टचा डाटा जो तुम्ही काही कॉस्ट मॅनेजमेंट मध्ये तुम्ही जो क्रिएट केलेला आहे किंवा कलेक्ट केलेला आहे तो काय करतोय, सुपिरियर कॉस्ट स्ट्रॅटेजी, चांगली कॉस्ट स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी किंवा एखादी चांगली कॉस्ट स्ट्रॅटेजी डेव्हलप करण्यासाठी त्या कॉस्ट डाटाचा फायदा होतो. सो हा एक त्याचा फीचर आहे. असे याचे 7 फीचर्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटचे ऑब्जेक्टिव्ह कोणकोणते आहेत. सो फर्स्ट वन जर आपण पाहायला गेलो तर तो आहे टू कॉन्ट्रीब्यूट टू बॉटम लाईन अँड क्रिएट व्हॅल्यू थ्रू कन्सिस्टंट प्रॉफिटेबिलिटी. काय आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, टू कॉन्ट्रीब्यूट टू बॉटम लाईन अँड क्रिएट व्हॅल्यू थ्रू कन्सिस्टंट प्रॉफिटेबिलिटी. म्हणजे काय, तर बॉटम लेवलच्या मॅनेजमेंट पर्यंत किंवा बॉटम लेवल पासून कॉस्ट मॅनेजमेंटचं एम काय की बॉटम लेवल पासून स्टार्ट करून कंपनीच्या काय म्हटलं कंपनीमध्ये कन्सिस्टंट प्रॉफिटेबिलिटी मध्ये कन्सिस्टन्सी आणण्याचं काम जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते कोणाचं आहे, स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटचं आहे. देन सेकंड ऑब्जेक्टिव्ह काय म्हटलेलं आहे, टू रिकॉग्नाइज कॉस्ट बिहेवियर अँड पॅटर्न्स ऑफ प्रायमरी अँड सपोर्टिंग ऍक्टिव्हिटीज थ्रू व्हॅल्यू चेन अनालायसिस. दुसरा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर व्हॅल्यू चेन अनालायसिस थ्रू काय करणं की कॉस्ट बिहेवियर म्हणजे कुठल्या गोष्टीला किती कॉस्ट दिली जाते किंवा किती देणं गरजेचं आहे. रिकॉग्नाइज कॉस्ट बिहेवियर अँड पॅटर्न. आणि पॅटर्न कसा आहे की आपण एखाद्या पर्टिक्युलर प्रोडक्टसाठी किती कॉस्ट मोजतोय. ऑफ प्रायमरी अँड सपोर्टिंग ऍक्टिव्हिटी, प्रायमरी आणि सपोर्टिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये कोणत्या गोष्टीला किती कॉस्ट मोजली जाते याचा एक पॅटर्न आणि बिहेवियर ओळखणं किंवा त्याला अनालाइज करणं, व्हॅल्यूचे अनालाइज करणं हे कोणाचं ऑब्जेक्टिव्ह आहे, स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटचं. देन थर्ड वन आहे
टू प्रोव्हाइड अ बेसिक ऑफ कॉस्ट मॅनेजमेंट सिस्टम अँड देअर मॉनिटरिंग. म्हणजे काय की टू प्रोव्हाइड अ बेसिक ऑफ कॉस्ट मॅनेजमेंट सिस्टम अँड देअर मॉनिटरिंग. सो जे ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी कॉस्ट मॅनेजमेंट सिस्टमचे बेसिक प्रोव्हाइड करणं आणि त्याच्यासोबतच पूर्ण कॉस्ट मॅनेजमेंट वरती मॉनिटरिंग करणं हे एक त्याचं ऑब्जेक्टिव्ह आहे. देन फोर्थ वन आहे टू हॅव ऑप्टिमल युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. म्हणजे जे काही रिसोर्सेस आहेत त्याचा जास्तीत जास्त फायदा करून कसा घेता येईल हे पाहणं सुद्धा त्याचे ऑब्जेक्टिव्ह आहे स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटचा. देन फिफ्थ वन टू मॅनेज बिझनेस प्रोसेस थ्रू ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. टू मॅनेज बिझनेस प्रोसेस थ्रू ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. सो ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग जे आहे त्याच्या थ्रू काय करणं आहे की बिझनेस प्रोसेस मॅनेज करणं हा एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे, सॉरी ऍडव्हान्टेज बोलतो ऑब्जेक्टिव्ह आहे. देन सिक्स्थ वन टू डिझाईन कॉस्ट मॅनेजमेंट फिलॉसॉफी अँड अलाइनिंग विथ कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीज. याचा अर्थ काय होतो, याचं मिनिंग काय होतं कॉस्ट मॅनेजमेंट काय म्हटलं त्यांनी, डिझाईन कॉस्ट मॅनेजमेंट फिलॉसॉफी म्हणजे तुम्ही तुमची एक कॉस्ट मॅनेजमेंट फिलॉसॉफी तयार करणं की तुमचे कॉस्ट मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे त्याची एक फिलॉसॉफी तयार करणं आणि त्याला काय केलं पाहिजे, अलाइन केलं पाहिजे. म्हणजे कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी ज्या आहेत त्याच्यामध्ये त्याला कुठे तुम्हाला बसवता येईल ते अलाइन करणं हा एक त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे. देन सेव्हन्थ वन टू फॅसिलिटेट कॉम्पिटिटर्स कॉस्ट मॅनेजमेंट अनालिसिस. टू फॅसिलिटेट कॉम्पिटिटर कॉस्ट मॅनेजमेंट म्हणजे कॉम्पिटिटर कशा पद्धतीने कॉस्ट मॅनेजमेंट करतात ते अनालाइज करून त्या पद्धतीने तुम्हाला त्या पद्धतीने फॅसिलिटी जे आहेत प्रोव्हाइड करणं हे कोणाचं हे काय आहे तर स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटचं ऑब्जेक्टिव्ह आहे. देन टू इन्हान्स व्हॅल्यू क्रिएशन प्रोसेस. टू इन्हान्स व्हॅल्यू क्रिएशन प्रोसेस. देन नेक्स्ट काय तर तुमच्या ऑर्गनायझेशनची म्हणजे टू इन्हान्स व्हॅल्यू क्रिएशन प्रोसेस म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशनची व्हॅल्यू वाढवण्यासाठी किंवा व्हॅल्यू क्रिएट करण्यासाठी करण्याच्या प्रोसेसमध्ये सुद्धा हे तुम्हाला हेल्प करणं हे एक स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटचं ऑब्जेक्टिव्ह असतं. देन टू बॅलन्स कॉस्ट अँड क्वालिटी. सो तुमच्या प्रोडक्टची कॉस्ट आणि प्रोडक्टची क्वालिटी याच्यामध्ये बॅलन्स ठेवण्याचं काम जे काय ऑब्जेक्टिव्ह आहे ते कोणाचं आहे, स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटचं. देन टू इम्प्रूव्ह रिस्पॉन्सिव्हनेस टू अपॉर्च्युनिटीज. म्हणजे काय तर स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि टू अपॉर्च्युनिटी. सो अपॉर्च्युनिटी मधून मिळणारी रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती इम्प्रूव्ह करण्याचं ऑब्जेक्टिव्ह कोणाचं आहे, स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटचं. अँड देन लास्ट टू मॉनिटर परफॉर्मन्स. सो जे काही ऑर्गनायझेशनचा परफॉर्मन्स चाललेला आहे त्याला मॉनिटर करण्याचं काम कोणाचं आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह कोणाचं आहे ते सुद्धा स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. सो असे स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटचे टोटल 11 ऑब्जेक्टिव्ह आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट मध्ये डिफरन्स बिटवीन ट्रेडिशनल कॉस्ट मॅनेजमेंट अँड स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. सो ट्रेडिशनल कॉस्ट मॅनेजमेंट स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट मधला काय डिफरन्स आहे तो आपण बघूयात. फर्स्ट वन आहे फोकस. पॉईंट नंबर फर्स्ट फोकस. फोकस म्हणजे काय, इट हॅज इंटरनल फोकस. म्हणजे ट्रेडिशनल कॉस्ट मॅनेजमेंट वरती फक्त इंटरनल मॅनेजमेंट वरती किंवा कंपनीचे इंटरनल पार्ट आहे त्याच्यावरती फोकस केला जातो. मग त्याच्यामध्ये तुमचे लोअर लेवल मॅनेजमेंट, हायर लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट, सो ऑल ओव्हर इंटरनल मॅनेजमेंट. आणि स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट मध्ये काय तर स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट मध्ये तुमचं एक्सटर्नल सुद्धा ज्या गोष्टी आहेत त्या फोकस केल्या जातात. जसं की तुमचा सप्लायर असेल, तुमचा शेअर होल्डर असेल, सप्लायर कडून तुम्ही घेणारं प्रोडक्ट किती किमतीला विकत घेतात, त्याची तेवढी गरज आहे का, शेअर होल्डरला डिव्हिडंड किती पेड केला जातो त्याची तेवढी गरज आहे का. सो या पद्धतीने ट्रेडिशनल कॉस्ट मॅनेजमेंट मध्ये फक्त तुमचे इंटरनल फोकस करतं आणि स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटला एक्सटर्नल सुद्धा फोकस करतं. हा त्याचा फर्स्ट डिफरन्स आहे. देन सेकंड वन आहे कॉस्ट अनालायसिस. कॉस्ट अनालायसिस मध्ये काय येतं तर ट्रेडिशनल कॉस्ट मॅनेजमेंट मध्ये येतं इट इज डन इन टर्म ऑफ प्रोडक्ट, कस्टमर अँड फंक्शन. इट इज डन इन टर्म्स ऑफ प्रोडक्ट, कस्टमर्स अँड फंक्शन. की कॉस्ट अनालाइज कसं केलं जातं तर ह्याच्यामध्ये ट्रेडिशनल कॉस्ट मध्ये तर प्रोडक्ट, कस्टमर, सो अँड फंक्शन. सो त्याच्यामध्ये प्रोडक्ट ला समोर ठेवलं जातं, देन कस्टमर अँड फंक्शन आणि त्याचे फंक्शन, या तीन गोष्टी बघूनच त्याच्यामध्ये काय केलं जातं की कॉस्ट अनालाइज केली जाते. पण स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटला काय केलं जातं, इट इज डन इन टर्म्स ऑफ व्हेरियस स्टेजेस ऑफ द ओव्हरऑल व्हॅल्यू चेन ऑफ विच द फर्म इज अ पार्ट.
म्हणजे याच्यामध्ये ओव्हरऑल व्हॅल्यू चेन त्याची पाहिली जाते. म्हणजे सप्लायर पासून येण्यापासून ते एंड पर्यंत म्हणजे फायनल गुड किंवा तुमचं फायनल गुड्स तयार होईपर्यंत पूर्णपणे त्याच्यावरती काय केलं जातं तर फोकस ठेवला जातो आणि त्याच्यातून कुठे कोणकोणत्या ठिकाणी मग कॉस्ट कमी करता येतो त्याचा विचार करून त्या पद्धतीने कॉस्ट अनालिसिस केला जातो. त्याच्यामुळे डन्स टर्म ऑफ व्हेरियस स्टेजेस हा वेगवेगळ्या स्टेजेसला काम करतो ऑफ द ओव्हरऑल व्हॅल्यू चेन म्हणजे पूर्ण व्हॅल्यू चेन जे आहे म्हणजे सप्लायर पासून येऊपर्यंत फिनिश गुड्स बनवपर्यंत ऑफ विच द फर्म इज अ पार्ट. जो फर्मचा पार्ट आहे त्या सगळ्यामध्ये ते फोकस केला जातो कॉस्ट अनालिसिस साठी. देन थर्ड वन आहे ऑब्जेक्टिव्ह कॉस्ट अनालिसिस. कॉस्ट अनालिसिसचे ऑब्जेक्टिव्ह कोणकोणते आहेत तर ट्रेडिशनल कॉस्ट मॅनेजमेंट मध्ये बघा कोणते दिलेत. द थ्री ऑब्जेक्टिव्ह इन्क्लूड त्याच्यामध्ये 3 ऑब्जेक्टिव्ह आहेत. कुठलं स्कोर किपिंग की एक चांगला रेकॉर्ड बनवून ठेवणं हा एक त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे. देन अटेन्शन डायरेक्टिंग एक मिनिट अटेन्शन डायरेक्टिंग अटेन्शन डायरेक्शन म्हणजे कोणत्या डायरेक्शन आपण चाललेलो आहोत कोणत्या वेनं आपल्याला जावं लागणार आहे ह्या गोष्टींवरती अटेन्शन ठेवणं हा एक त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि थर्ड वन प्रॉब्लेम सॉल्विंग कॉस्टिंग मध्ये येणारे जे काही प्रॉब्लेम्स कॉस्ट मॅनेजमेंट मध्ये ते सॉल्व्ह करणं हे 3 मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत कसले ट्रेडिशनल कॉस्ट मॅनेजमेंटचे. पण स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटचे काय ऑब्जेक्टिव्ह आहेत. द कॉस्ट मॅनेजमेंट सिस्टम चेंजेस ड्रामॅटिकली डिपेंडिंग ऑन द बेसिक स्ट्रॅटेजीज पोझिशन ऑफ द फर्म्स. म्हणजे काय द कॉस्ट मॅनेजमेंट सिस्टम चेंजेस ड्रामॅटिकली डिपेंडिंग ऑन द बेसिक स्ट्रॅटेजीज पोझिशन ऑफ द फर्म. सो ज्या ज्या ठिकाणी स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट मध्ये ज्या ज्या ठिकाणी कंपनीला वाटेल की इथे चेंज करण्याची गरज आहे किंवा इथे त्या त्या ठिकाणी ड्रामॅटिकली म्हणजे जसं की अपेक्षित नसताना आपण म्हणतो की इथे चेंज मला अपेक्षित नव्हतं त्या ठिकाणी अचानकपणे चेंज. सो अशा पद्धतीचे चेंजेस कॉस्ट मॅनेजमेंट मध्ये करण्याची त्यांच्याकडे एक हे असतं. म्हणजे जिथे कुठे प्रॉब्लेम्स येतील किंवा जिथे कुठे कंपनी थोडेसे काय म्हणतो त्याला चुकीच्या वेने जाते असं समजलं त्या त्या ठिकाणी चेंजेस करण्याचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते कोणाचे आहेत स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट थोडक्यात तुम्हाला लक्षात येईल की ओव्हरऑल कंपनीच्या कॉस्ट मध्ये जिथे पण कॉस्टिंग मध्ये जिथे पण प्रॉब्लेम्स येतील ते सॉल्व्ह करण्याचे ऑब्जेक्टिव्ह कोणाचे आहेत स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटचे. देन येतं कॉस्ट ड्रायव्हर कन्सेप्ट की कॉस्ट कशा पद्धतीने ड्राईव्ह केली जाते. सो ट्रेडिशनल कॉस्ट मॅनेजमेंट सिंगल फंडामेंटल कॉस्ट ड्रायव्हर परवेडेस लिटरेचर्स कॉस्ट इज अ फंक्शन्स ऑफ व्हॉल्यूम. या ठिकाणी काय म्हटलंय की सिंगल फंडामेंटल कॉस्ट ड्रायव्हर लिटरेचर म्हणजे इथे सिंगल फंडामेंटल कॉस्ट ड्रायव्हर असतो की जो काय करतो पूर्ण कॉस्ट मॅनेजमेंट जे आहे तो चालवतो. पण या ठिकाणी स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटला काय की मल्टिपल कॉस्ट ड्रायव्हर्स आर यूज म्हणजे इथे वेगवेगळ्या कॉस्ट वरती तुम्ही विचार करू शकताय. सो त्यानंतर येतं प्रायमरी कन्सर्न. प्रायमरी कन्सर्न काय आहे त्याचं तर ट्रेडिशनल कॉस्ट मॅनेजमेंटचा आहे कॉस्ट इम्पॅक्ट की कॉस्ट वरती इम्पॅक्ट ठेवणं. ओके. आणि स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटचं काय आहे प्रायमरी कन्सर्न तर कॉस्ट रिव्हेन्यू रिलेशनशिप म्हणजे कॉस्ट रिलेटेड जेवढे पण तुम्ही ज्याच्याशी रिलेशन येतात ते मेंटेन ठेवणं किंवा त्याची रिलेशन बनवणं. देन की डिसिप्लिन्स. की डिसिप्लिन्स काय फायनान्स आणि अकाउंटिंग म्हणजे ट्रेडिशनल कॉस्ट मॅनेजमेंट कशामध्ये लक्ष घालतं तर फक्त फायनान्स आणि अकाउंटिंग. पण स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट कशामध्ये लक्ष घालतं मार्केटिंग इकॉनॉमिक्स अनालिस्ट अँड कन्सल्टंट. देन प्रायमरी रोल काय आहे ट्रेडिशनल कॉस्ट मॅनेजमेंटचा प्रायमरी रोल आहे स्कोर किपर की त्यांना फक्त त्यांच्या कॉस्टचा स्कोर जो आहे तो त्याचा रेकॉर्ड ठेवणं. आणि अनालिस्ट ह्याच्या स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटचा रोल काय आहे तर अनालिस्ट करणं कॉस्टला आणि त्याला त्याच्या संदर्भात कन्सल्टंट म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सजेशन लागतील त्या ठिकाणी सजेशन प्रोव्हाइड करणं. ओके. सो हे अशा पद्धतीने ट्रेडिशनल कॉस्ट मॅनेजमेंट स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटचा डिफरन्स आहे. त्याच्यानंतर आपण बघणार फिलॉसॉफी ऑफ कॉस्ट मॅनेजमेंट स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. आता फिलॉसॉफी काय आहे स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटची ती पाहूयात. त्याच्यामध्ये फर्स्ट म्हटलंय कॉस्ट ओरिएंटेशन. आता फिलॉसॉफीचा विचार केला तर पहिलं म्हटलंय कॉस्ट ओरिएंटेशन. कॉस्ट ओरिएंटेशन म्हणजे काय स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट कन्सिडर कस्टमर्स नीड्स अँड कॉम्पिटेटिव्ह बिहेवियर म्हणजे ज्या वेळेला तुम्ही तुमचं फिलॉसॉफी बनवा स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटची त्यावेळेस काय पहिलं गरजेचं असतं स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट कन्सिडर केलं पाहिजे कस्टमर्स नीड्स कस्टमरच्या गरजा काय आहेत आणि काय हवं आहे एक्झॅक्ट कस्टमरला आणि कॉम्पिटेटिव्ह बिहेवियर आणि एक्झॅक्ट तुमच्या प्रोडक्टला कॉम्पिटेट करणं तुमच्या प्रोडक्टचा कॉम्पिटेटर मार्केटमध्ये कोण आहे आणि तो कशा पद्धतीने त्याचं बिहेवियर काय आहे ओव्हरऑल हे सगळं कन्सिडर कशात केलं जातं कॉस्ट ओरिएंटेशन मध्ये.
देन सेकंड वन आहे हॉलिस्टिक ओव्हरव्ह्यू. हॉलिस्टिक ओव्हरव्ह्यू मध्ये काय म्हटलं त्यांनी, होलिस्टिक ओव्हरव्ह्यूला काय म्हटलं ते याच्यामध्ये इट टेक्स अ ब्रॉड फोकस इन्क्लुडिंग द एंटायर व्हॅल्यू चेन, म्हणजे पूर्ण व्हॅल्यू चेन म्हणजे सप्लाय पासून फिनिश गुड्स बनवपर्यंतची पूर्ण काही चेन आहे ती, अँड प्रोडक्ट लाईफ सायकल, आणि त्या प्रोडक्टची लाईफ किती काळासाठी आहे या सगळ्या गोष्टींवरती काय करतं ब्रॉड फोकस करणं म्हणजेच हॉलिस्टिक ओव्हरव्ह्यू. देन येतं अँटिसिपेटरी अप्रोच. अँटिसिपेटरी अप्रोच मध्ये काय म्हटलंय, स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट स्टार्ट्स इन द प्रोडक्ट डिझाईन स्टेज अँड इन्फ्लुअन्स फ्युचर कॉस्ट. म्हणजे काय तर इथे अँटिसिपेटरी अप्रोच मध्ये काय, स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट स्टार्ट्स कुठून स्टार्ट होतं तर द प्रोडक्ट डिझाईन स्टेज, म्हणजे ज्या ठिकाणी प्रोडक्ट डिझाईन केलं जातं त्या स्टेज पासून ते स्टेज अँड इन्फ्लुअन्स फ्युचर कॉस्ट, आणि मग त्याची भविष्यात किती कॉस्ट असू शकते, फ्युचरमध्ये त्या डिझाईनला किती कॉस्ट मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी मध्ये अँटिसिपेट करण्याचं काम कोण करतं, स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. किंवा अशा पद्धतीने त्याची फिलॉसॉफी असणं गरजेचं आहे. देन म्हटलंय कंटिन्युअस. इट इज अ परमनंट टास्क. ही जी टास्क आहे ती परमनंट आहे. इट इन्शुअर कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट, आणि त्याच्यामध्ये काय आहे की कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट आली पाहिजे. देन येतं पार्टिसिपेशन. नेक्स्ट येतं पार्टिसिपेशन. पार्टिसिपेशन मध्ये काय म्हटलंय, इट रिक्वायर्स इन्व्हॉल्वमेंट ऑफ एव्हरी एम्प्लॉई, की याच्यामध्ये प्रत्येक एम्प्लॉईची इन्व्हॉल्वमेंट असणं गरजेचं आहे कॉस्ट मॅनेजमेंटमध्ये. देन येतं क्रॉस फंक्शनल. इट इंटिग्रेट्स बिझनेस फंक्शन. मग याच्यामध्ये सगळ्या बिझनेस फंक्शन ज्या आहेत त्या इन्क्लूड झाल्या पाहिजेत. त्याच्यात येतं स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट इज अ प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग, accumulating, measuring, analyzing, interpreting, and reporting cost information useful to both internal and external group concerned with the way in which the organization uses the resources to meet its objective. सो याच्यामध्ये काय म्हणलं, स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग. स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय तर प्रोसेस आहे कसली, आयडेंटिफाईंग, अॅक्युरेटिंग, मेजरिंग, अनालायझिंग, इंटरप्रिटिंग अँड रिपोर्टिंग कॉस्ट इन्फॉर्मेशन. म्हणजे काय तर जी काही कॉस्ट इन्फॉर्मेशन आहे तिला अक्युमुलेट करणं, मेजर करणं, अनालिज करणं आणि इंटरप्रेट करणं, आणि त्याचा एक रिपोर्ट जनरेट करणं, हे कोणाची प्रोसेस आहे तर, आणि आयडेंटिफाय करणं, ही प्रोसेस कोणाची, कॉस्ट मॅनेजमेंटची. युजफुल टू बोथ. मग ही कशामध्ये ही प्रोसेस जी आहे ही कंपनी ऑर्गनायझेशनच्या कोणत्या पार्टमध्ये गेला तर बोथ इंटरनल आणि एक्सटर्नल ग्रुप्स कन्सर्न विथ द वे इन विच द ऑर्गनायझेशन युजेस. म्हणजे ऑर्गनायझेशन जे इंटरनल आणि एक्सटर्नल वेज यूज करणार आहेत त्या दोन्ही वेज मध्ये ही प्रोसेस केली जाते. इन ऑर्गनायझेशन युजेस रिसोर्सेस टू मीट इट्स ऑब्जेक्टिव्ह. सो ऑर्गनायझेशनचे जे रिसोर्सेस आहेत त्याचा ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यामध्ये मदत करणं, किंवा अशा जे काही रिसोर्सेस आहेत त्यांना फुलफिल करणं, हे काम कोण करतं तर हे काम करतं कॉस्ट फंक्शन, सॉरी, स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. ओके, त्याच्या एक ह्याने या पुढे आपल्याला एक चार्ट दिलेला आहे तो आपण पाहणार आहोत. तर नेक्स्ट येतं स्ट्रॅटेजिक कॉस्ट व्ह्यू ऑफ कॉस्ट मॅनेजमेंट. म्हणजे स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट कशा पद्धतीने यूज केलं जातं, की कशा पद्धतीने ते हँडल केलं जातं. फर्स्ट वन, व्ह्यूज. युजर्स ऑफ इन्फॉर्मेशन, की तुमच्या इन्फॉर्मेशनचा यूज कोण कोण करणार आहेत. तर फिनान्शियल डिपार्टमेंट किंवा फिनान्शियल सेक्शनला पाहिलं तर फिनान्शियल कंट्रोलर यूज करतो, टॅक्स मॅनेजर्स यूज करतात, ट्रेझरी यूज करतात, आणि टॅक्स ऑथॉरिटीज जे असतात एवढे लोक फिनान्शियल यूज करतात त्याचा स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटचा. देन ऑपरेशनल यूज कोण कोण करतं तर फ्रंटलाईन मॅनेजर्स, देन प्रोसेस इम्प्रुव्हमेंट टीम, अँड देन क्वालिटी टीम्स. देन स्ट्रॅटेजिक लेवलला कोण कोण यूज करतं, स्ट्रॅटेजिक प्लॅनर, कॅपिटल बजेटिंग अँड कॉस्ट इंजिनियर. सो अशा पद्धतीने युजर्स ऑफ इन्फॉर्मेशन तुम्हाला दिले आहेत. त्यानंतर युजेस, आता त्याचे युजेस काय काय केले जातात स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटचे. तर फिनान्शियल लेवलला शेअर होल्डर्स रिपोर्टिंग, शेअर होल्डरचा रिपोर्ट बनवण्यासाठी त्याचा यूज केला जातो. इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन, सो इन्व्हेंटरीची व्हॅल्युएशन म्हणजे मग तुमचं जे फिनिश गुड्स असेल किंवा तुमचा रॉ मटेरियल असेल, सो इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन साठी त्याचा यूज केला जातो. देन प्रिपरेशन ऑफ टॅक्स रिपोर्ट, टॅक्स रिपोर्ट बनवण्यासाठी त्याचा यूज केला जातो. देन लेंडर मॉनिटरिंग कंडिशन्स,
सो लेंडरच्या ज्या काही लेंडर्स चे जे काही ट्रान्झॅक्शन आहेत त्याच्यावर मॉनिटरिंग करण्याची जे काही गरज आहे ते कोण करतं, तर स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. सो त्या ठिकाणी सुद्धा फिनान्शियल यूज त्याचा केला जातो. देन येतो ऑपरेशनल यूज. ऑपरेशनल युजेस ऑफ कॉस्ट मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. त्यामध्ये की परफॉर्मन्स इन्फॉर्मेशन. सो त्याचे काही महत्वाचे परफॉर्मन्स असतात त्याच्या इन्फॉर्मेशनसाठी सुद्धा ऑपरेशन ह्याचा स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट यूज केला जातात. त्याने तर व्हॅल्यू ऍडेड आयडेंटिफायर. सो जसं आपण मगाशी पाहिलं की व्हॅल्यू चेन मध्ये कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ते आयडेंटिफाय करण्याचं काम कोण करतं, कॉस्ट मॅनेजमेंट. देन मॅनेज डेली ऍक्टिव्हिटीज. आणि डेली ऍक्टिव्हिटीज ज्या होतात, डेली ट्रान्झॅक्शन जे होतात ते मॅनेज करायचं काम कोण करतं, तर स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. देन येतं स्ट्रॅटेजिक लेवलला ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. से कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीला कोण किती किती कॉस्ट लागतं ते ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग केलं जातं स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट मध्ये. देन टार्गेट कॉस्टिंग, की किती टार्गेट असलं पाहिजे त्याचं कॉस्टिंग ठरवण्याचं काम कोण करतं, स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. देन लाईफ सायकल कॉस्टिंग, की त्या प्रोडक्टचं लाईफ सायकल किती असणार आहे त्यानुसार त्याची कॉस्टिंग करण्याचं काम कोण करतं, स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट. आणि देन इन्व्हेस्टमेंट जस्टिफिकेशन, की किती इन्व्हेस्टमेंट कोणत्या ठिकाणी आहे याचं जस्टिफिकेशन देण्याचं काम सुद्धा स्ट्रॅटेजिक लेवलला स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट करतं. देन येतं लेवल ऑफ ऍग्रिगेशन. सो ऍग्रिगेशनच्या लेवल कोणकोणत्या आहेत. फर्स्ट वन येतं हाय लेवल फिनान्शियल मध्ये. देन ऑफन कंपनी वाईड डाटा. अँड देन मे बी ऑन लिगल एंटिटी बेसिस. सो एकतर कंपनी वाईड डाटा म्हणजे कंपनी पुरतं मर्यादित राहतं. सेकंड वन राहतं हाय लेवल पर्यंत मर्यादित राहतं. आणि देन लास्ट वन मेड टू बी अ लिगल एंटिटी बेसिस. एंटिटी म्हणजे फक्त लिगल लेवलमध्ये त्यांना त्याचा यूज केला जातो. देन येतो ऑपरेशनल कॉस्ट मॅनेजमेंट. ऑपरेशनल कॉस्ट मॅनेजमेंट मध्ये लेवल ऑफ ऍग्रिगेशन्स. सो व्हेरी डिटेल ऑपरेशन मध्ये तो पूर्ण डिटेल असतो. आणि वर्क युनिट लेवल. सो ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला वर्क लेवलला तुम्ही काम करा त्या त्या लेवलला तिथे तुम्हाला त्याचा यूज होतो किंवा ऍग्रिगेशन दिसतात. देन येतं प्रोडक्ट लाईन ऍग्रिगेशन अँड इन्फॉर्मेशन डिटेल्स बेस्ड ऑन टाइप्स ऑफ डिसिजन. सो प्रोडक्ट लाईन ऍग्रिगेशन आणि सेकंड काय म्हटलं त्याने स्ट्रॅटेजिक मध्ये इन्फॉर्मेशन डिटेल्स बेस्ड ऑन टाइप ऑफ डिसिजन. सो तुम्ही कोणत्या पद्धतीचं डिसिजन घेणार त्या पद्धतीचं इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करणं किंवा त्या ठिकाणी ऍग्रिगेशन तुम्हाला स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट मध्ये दाखवलं जातं. देन येतं रिपोर्टिंग फ्रिक्वेन्सी. आता याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट कशा पद्धतीने रिपोर्ट करतो प्रत्येक डिपार्टमेंटला. फिनान्स डिपार्टमेंटला काय केलं जातं, पिरियडिकली त्यांचं एक पिरियड ठरलेलं असतं, त्या पिरियड नंतर रिपोर्ट केलं जातं. देन ऑपरेशनल मध्ये इमिजिएट एक केला जातो आणि पॉसिबली हर्ली ऑर डेली. म्हणजे एक तर तुम्हाला इमिजिएटली लगेचच रिपोर्ट तिथे जनरेट केला जातो किंवा सेकंड थिंग तासा म्हणजे पर हवर नुसार तुम्हाला रिपोर्ट केला जातो किंवा डेली एका दिवसाचा तुम्हाला रिपोर्ट डे एंडला मिळेल. सो अशा पद्धतीने रिपोर्टिंग ऑपरेशन मध्ये होते. आणि स्ट्रॅटेजिक मध्ये ऍडहॉक ऍज निडेड. म्हणजे जर तुम्हाला गरज असेल तरच स्ट्रॅटेजिक मध्ये तुम्हाला रिपोर्ट मिळतो, अदरवाईज नाही. देन टाइप्स ऑफ मेजर्स. आता याच्यामध्ये कशा पद्धतीने कॉस्ट मेजर केला जातो. सो फिनान्शियल मध्ये ऑब्व्हियसली मोस्टली फिनान्शियल मेजर्स केला जातो की किती पैसे, म्हणजे फिनान्शियल मेजर होतो फिनान्शियल कॉस्ट मध्ये. कारण इथे फिनान्शियल डिपार्टमेंट हेच फायनान्स वरती चालत असतं. देन ऑपरेशन मध्ये मात्र फायनान्सचा संबंध येणार नाही, तिथे मोस्टली फिजिकल. आणि लास्ट वन येतं स्ट्रॅटेजिक. मग स्ट्रॅटेजिक हे सगळ्या पद्धतीने तुम्ही यूज करता फिनान्स मध्ये, ऑपरेशन मध्ये. त्याच्यामुळे इथे होतं कॉम्बिनेशन ऑफ फिजिकल आणि फिनान्शियल. इथे दोन्ही पद्धतीने तुमचं काय होतं, मेजर केलं जातं कॉस्ट. देन येतं टाइम फोकस. आता स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट मध्ये कोणकोणत्या डिपार्टमेंटला कोणकोणते टाइम फोकस करतात. फायनान्स मध्ये हिस्टॉरिकल, म्हणजे आधीचा होऊन गेलेला टाइम किती तुमचा किती खर्च आला त्याच्यावर तुमचं फ्युचर डिपेंड असतं. देन येतं ऑपरेशन मध्ये करंट, आज सध्याचं काय चालू आहे. आणि स्ट्रॅटेजिक मध्ये तुम्हाला फ्युचरचा विचार करायचा असतो. ओके, सो अशा या तीन पद्धतीने टोटल स्ट्रॅटेजिक व्ह्यू ऑफ कॉस्ट मॅनेजमेंट अशा पद्धतीचं असणार आहे. आलं लक्षात. सो आता याच्यात जर तुम्हाला कुठे कोणाला काही प्रॉब्लेम असतील तर मला विचारा. ओके, त्याच्यानंतर हे बघा, आता आपला स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट मुळात मी तुम्हाला पहिलेही सांगितलेलं आहे की फर्स्ट युनिट तुमचं आणि थर्ड युनिट हे पूर्णपणे थेरॉटिकल आहेत. आणि
हा फक्त ह्या 2 युनिट वरती तुम्हाला शेवटचा फक्त एकच क्वेश्चन असणार आहे, 5th क्वेश्चन. ओके. जर ऑफलाईन झाली तर. ऑनलाईन असेल तर तुम्हाला सगळ्याच्या सगळं ऑब्जेक्टिव्ह टाइप राहणार आहे, ते तुम्हाला माहिती आहे. ओके. पण जर ऑफलाईन झाले तर हे 2 युनिट म्हणजे फर्स्ट युनिट आणि थर्ड युनिट हा पूर्णपणे थिअरेटिकल राहील आणि सेकंड युनिट आणि फोर्थ युनिट पूर्णपणे प्रॅक्टिकल राहील. आणि पहिल्या 2 युनिटवरती तुम्हाला पहिले 2 क्वेश्चन विचारले जातील. सॉरी 2 नाही, 3 क्वेश्चन विचारले जातील. आणि शेवटच्या क्वेश्चन पहिल्या आणि तिसऱ्या युनिटवरती तुम्हाला फक्त एकच क्वेश्चन विचारलं जाईल. सो अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं स्टडी करायचं आहे. आता आपण हे झाल्याच्या नंतर नेक्स्ट लेक्चरला आपल्याला डिफरन्स ऍस्पेक्ट ऑफ स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंट ते पाहायचं आहे. देन त्याच्यानंतर स्टेप्स इन व्हॅल्यू अनालिसिस. सो अजून आपला जवळजवळ 75% सिलेबस बाकी आहे, म्हणजे फर्स्ट युनिट मधला. तो आपल्याला कव्हर करायचा. आपल्याला जसं आता आपला आय थिंक मंगळवारी आपल्याला सुट्टी असणार आहे कदाचित, अजून काही कन्फर्म नाहीये, 26 जानेवारी असल्यामुळे. आणि त्याच्यानंतर मग पुढे डायरेक्टली आपला वेन्सडेला लेक्चर होईल आणि थर्सडेला होईल. असे 2 लेक्चर होतील. फ्रायडे सॅटरडे आपला स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटचा लेक्चर नसतो, त्यावेळेस आपला आयटीचा लेक्चर असतो. ओके. सो याच्यामध्ये जसं मी सांगितलं काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा. मग आता आपण इथे थांबूयात.